हे दोघेजण झोपलेत. मी आज अर्ली मॉर्निंग उठलो आहे. मला थोडं घाटावरती जाऊन थोडे क्लिक्स घ्यायचे आहेत. तर आता वाजलेत 6:15. त्या दोघांना मी थोड्या वेळाने फोन करतो, लाईक 8 वाजता फोन करतो. तोपर्यंत मी सर्व इकडे शूट वगैरे करून घेतो. ही आहे बनारसची मॉर्निंग. आज बघू शकतो तुम्ही इथे किती फॉग आहे ते. आम्ही जेव्हा पहिल्याच दिवशी आलो तर इथं काहीच फॉग नव्हता. तर आता फॉग पण आहे इथे आणि मस्त नेचर पण भारी दिसतंय. ही सकाळ सकाळ फिरण्याची आहे आणि रात्री फिरण्याची. तुम्हाला जर घाट बघायचे एकदम नेचर व्ह्यू वगैरे म्हणजे समुद्र वगैरे गंगा नदी, तर तुम्हाला सकाळी यावं लागेल. जर तुम्हाला फक्त घाट फिरायचे तर तुम्ही इव्हिनिंगला या. रात्री इथं गर्दी नसते आणि सकाळी पण इथं गर्दी नसते. तर घाट फिरण्यासाठी तुम्ही इव्हिनिंगला येऊ शकता. आणि जर तुम्हाला नेचर आणि घाटचा एकदम दोनाकांचं पण वाईब घ्यायचं आहे तर तुम्ही अर्ली मॉर्निंग घ्या. अर्ली मॉर्निंग इथं गर्दी नसते. तुम्ही आता पाहू शकता इथं पूर्ण घाट रिकामी आहेत, कुठेच गर्दी नाही कसली. आता ही गर्दी तुम्हाला 8-9 नंतर वाढेल. आता तोपर्यंत तुम्हाला फक्त थोडीशी माणसं दिसतील आणि ह्या बोटी वगैरे जर चालू असतील त्या दिसतील फक्त. सकाळ सकाळ पण माणसं आंघोळ करायला येतात एवढ्या थंडीतून. गुड स्टॅमिना इकडच्या लोकांचा बघू शकता. सकाळ सकाळ लोक जास्त करून फोटोशूट वगैरे करायला येतात कारण रश वगैरे नसते. कसलं नेचर वाटतं यार. तर तुम्ही फिरत एका दुर्गा घाटावरती आलो आहे आणि दुर्गा घाटावरती या स्टेअर्स दिसतात ना, त्या स्टेअर्समध्ये एक गाणं शूट केलेलं आहे एका मूवीचं. त्याचं ते सॉन्ग होतं आय थिंक, हां, केसरिया तेरा इश्क है पिया मला. ते या स्टेअर्सवरती केलेलं. इकडे प्रत्येक वॉलवरती डिझाईन मस्त केलं आहे, पूर्ण एकदम भारी असं वाटून जातं. आणि ह्याचा तुम्ही बघत मे बी रील्समध्ये याला पण बघितलं असलं तुम्ही, हे साधू बाबा. हे मोस्ट ऑफ लोक याच्यावरती रील्स बनवतात. सेम तिकडे समोर पण तशा डिझाईन्स आहेत. हे आहे बुंदी परकोटा घाट. याच्या इथे सर्व त्या डिझाईन्स आहेत. माझा फोटोशूट वगैरे झालं. आता एकटाच मी ते गंगा किनारी बसलो. मागे गंगा आहे. हे दोघेजण आता कधी उठतात काय माहीत नाही. मी त्यांना 8:30च्या दरम्यानमध्ये कॉल करतो. असं पण ते आता काय माहिती उठून किती वेळ लावतो यायला ते. पण मला ते एकट्याला खूप भारी वाटतं. इथं एकदम निवांत असं बसलो आहे. सूर्याची किरणं फोडून येत आहे. तिकडे गाड्या चालले आहेत, तिकडे ते पक्षी ओरडत आहेत. एकदम निवांत असं वातावरण आहे. तुम्ही पण बघा किती निवांत असं वाटतंय. एकदम नाही कसला गोंधळ नाही काय. तिकडे गाणी लागलेत, भजन लागलेत. तिकडे असं निवांत वातावरण. तिकडे घंटा वाजतायत. A few moments later. तर आता राहुल आलाय, एकटाच आला तो. रोहित आला नाही, त्याला झोप इम्पॉर्टंट आहे, तो झोपला आहे. तर आम्ही दोघं फक्त फोटो काढतो आणि मग जातो फ्रेश वगैरे व्हायला, थोडा आराम करतो कारण आम्हाला आता जेवून निघायचं डायरेक्ट. तर बघून घ्या, शेवटचं आहे गंगा घाट. आमचं थोडं फोटोशूट चालू आहे. तर रोहितला काय माहिती काय मस्ती आलं आहे, तो झोपा काढतोय नुसत्या. तर थोडं आता फोटोशूट अजून आम्ही झाले आमचे ठीकठाक. अजून थोडेसे काढतो आणि मग निघतो. मी आता पुन्हा रिटर्न आलो आहे सगळं फिरून. आता वातो घरी, थोडे चेंज करतो आणि मग गंगा आंघोळ करायला येतो. आता फोटो वगैरे झाले आमचे प्रॉपर काढून. हे मणिकर्णिका घाट. तर आज आहे आमचा बनारसचा शेवटचा दिवस. आता आम्ही चाललो गंगेवरती आंघोळ करायला आणि इकडून थोडं फ्रेश वगैरे होऊन आम्ही मग निघणार. आता थोडं आंघोळ वगैरे करतो. शेवटचा दिवस आहे. शेवटचा दिवस नाही, शेवटचे तास उरलेत, ते थोडं एन्जॉय करून घेतो. तर हे आहे बनारसचं शेवटचा दिवस आम्ही फिरवून घेतो आजचा. हे आहे मणिकर्णिका घाट. आता इथे आंघोळ वगैरे करतो, मस्त फ्रेश होतो. हम बैठे हैं अभी गंगा किनारे. आज मस्त मौसम मस्त वाटतं आजचा. एकदम गरम गरम लागतं आहे. आंघोळ करायची, मस्त थंडगार पाणी. हे थोडा आता आंघोळ वगैरे करतो, फ्रेश वगैरे होतो मस्तपैकी. आजची आंघोळ करून घेतो. आता शेवटचा दिवस आहे इथला आमचा. जा.
आमची आंघोळ वगैरे झाली. आता घरी जातो, चेंजेस करतो आणि पुढे बघू. आता डायरेक्ट आम्हाला फक्त नाश्ता करून डायरेक्ट निघून जायचं आहे. थोडंसं फक्त घाट वगैरे फिरतो, बाकी नाही काय फिरायचं आहे. आजचं क्लायमेट पण मस्त होता, एकदम थंड थंड पाणी आणि त्यावरती ते वरती आल्यावरती गरम गरम ऊन लागत होता. A few inches later. आता शेवटचं बनारसच्या गलिया फिरून घेते आम्ही. थोडा नाश्ता करायला चाललो आहे, बघतो काय होतं. कारण आमच्याकडे खूप वेळ आहे अजून 3 वाजेपर्यंत. 3 वाजेपर्यंत इकडे तिकडे फिरण्यापेक्षा थोडं बोललो जरा गल्ल्या आपण फिरून येतो आणि नाश्ता वगैरे पण काय असेल तर करून येतो. भूक तर लागले की. गल्लीमध्ये आता समोसा मिळाला आहे, तर आम्ही समोसा ट्राय करतो आहे. हाऊज द टेस्ट? समोसा वगैरे खाऊन झालं, मस्त होता समोसा. छोटासा होता बट क्वांटिटी चांगली होती. 10 रुपयाचं होतं, तर आम्हाला 60 पर आम्ही 6 खाल्ले तर आम्हाला 60 रुपीजला पडलं. आम्ही आता फिरत फिरत पोचलो इथे खटेरी बाजारमध्ये. इथे थोडा बघतो काय अजून काय मिळतं आहे काय खाण्यासाठी आणि नंतर मग डायरेक्ट घरी जातो. तिकडून मग 2 ते 3 वाजता निघू आम्ही जेवायला. मग जेवून आम्हाला जायचं आहे घरी ट्रेन पकडायला. इथे बनारस लस्सी ट्राय करतो आहे. बनारसची लस्सी टेस्ट चांगली आहे, मी ट्राय केलं, तुम्ही पण ट्राय करा. आम्ही घेतले थोडीशी प्रसाद. तर आम्हाला संध्याकाळी मे बी टाईम वगैरे नाही मिळणार, तर आताच प्रसादी वगैरे घेतले आणि आता चाललो आहे थोडं घाट फिरायला. तर आता आम्ही सर्व फिरून गोदवल्या चौक वगैरे पुन्हा फिरलो. आता आलो आम्ही पुन्हा एकदा दशाश्वमेध घाटला. थोडंसं बसतो आम्ही, कारण इथे एक आमचं हॉटेल आहे जिथं आम्ही रोज येतो. तर इकडे थोडं रिलॅक्स करून मग नंतर आम्ही जेवायला जातो. जेवून झाल्यावरती मग डायरेक्ट आम्हाला बॅग वगैरे घेऊन रेल्वे स्टेशनला जायचं आहे. आमची इव्हिनिंगची ट्रेन आहे. तर थोडं ऑकवर्ड वाटतं आहे जाताना. जाऊसं तर वाटत नाही, बट काय करणार, जावं तर लागणार. सुट्टी पण नाही आहे जास्त. मे बी इन फ्युचर कधी आमचं येणं झालं तर तुम्हाला तर कळेलच, व्हिडिओ तर टाकेनच मी. तर शेवटचं एकदा पाहून आहे दशाश्वमेध घाट आणि इथे आपली होती गंगा आरती. हे आहे आमचं हॉटेल. रोज आम्ही बाहेर बसतो, आतमध्ये बसतो जेवायला. आज बाहेर बसलो आहे. एक मॅच फक्त. हे दशाश्वमेध घाट आणि त्याच्यासमोर आहे इथे. आता आम्ही जेवण वगैरे आलो की दशाश्वमेध घाटला आता गर्दी जमले, कारण आता संध्याकाळी इथे 6 वाजता गंगा आरती चालू होईल आणि आम्ही इथं ट्रेनमध्ये खायला थोडे नलिया घेतो आहे. आता ही गर्दी तुम्हाला एवढी थोडीशी दिसते, थोडं अजून 4-5 वाजलं ना एवढी जास्त गर्दी होईल ना. आत्ता पोचलो मी काशी विश्वनाथच्या कॉरिडॉरच्या इथे. हे आहे तिथे गंगाद्वार. आजचं शेवटचं दर्शन आहे आजच्या दिवशीचं, पाहून घ्या. आम्ही पण शेवटच्या दिवशी थोडं एक दर्शन करून घेतो बाहेरनंच, मग दर्शन करतो. तर आहे काशी विश्वनाथचं गंगाद्वार आणि हे इथे आहे मणिकर्णिका घाट. खाली बघू तिकडे वरती फ्लेम येत आहेत, तिथे माणसं जाळत आहेत. मित्रांनो, 4 दिवसाची आपली बनारस ट्रिप, 7 दिवसाची आपली बनारस ट्रिप इथे संपली. ट्रॅव्हलिंगचे 3 दिवस आणि 4 दिवस तिकडे फिरायचे. तर आता चेंज वगैरे करतो, सर्व फिरून वगैरे झालं, मग बघू आपण स्टेशनला जायचं आपल्या रेल्वे पकडायला. आमची 4 दिवसाची ट्रिप संपली. आता सर्व बॅग पॅक केले, पॅकिंग वगैरे रेडी. आता मी फक्त 5 वाजायची वाट बघतोय. 5 वाजता का आम्ही इथून निघणार, खाली चेकआउट करणार आणि मग आम्हाला जायचं आहे वाराणसी रेल्वे स्टेशनला. तिथे आमची ट्रेन आहे 6:50ची समथिंग ट्रेन आहे, 7 वाजताची. तर आता बघूया आमचं कसं काय, किती वेळ लागत आहे. त्यानंतर आम्हाला अराऊंड हाफ ॲन आवर जास्त लागलं. तर आम्ही चेकआउट केलं आहे आणि आता निघालो आहे बनारस स्टेशनकडे जायला. बघूया आता किती वेळ लागतं आहे आणि गल्ला नाही माहीत, तर गल्ला शोधत जातो आता मॅपवरती. हे आहे बनारसच्या गल्ल्यांचं दृश्य इव्हिनिंगचं. आता इकडे 5 वाजले तरी पण पूर्ण अंधार झाला आहे. बनारसच्या गल्लीमधून बाहेर पडलो. आता हा मेन रोड चालू झाला इकडे, तर गल्ल्या वगैरे संपला. मी खूप मिस करतोय बनारसच्या गल्ल्यांना. आता इकडून आम्हाला अजून हाफ ॲन आवर लागणार आहे स्टेशनला जायला. आता मी अर्ध्या रोडमध्ये पोचलो आहे. इथे थोडा नाक्यावरती थोडंसं थांबलो आहे. इथून निघू थोडं 5 मिनिटांनी, इकडे तिकडे बघतो थोडं कसं काय आहे नेचर.
रोडच्या इथं पोचलो, ज्या रोडच्या इथं आम्ही स्टार्टिंगला जेव्हा पहिल्याच दिवशी आलो ना तेव्हा इथे थांबलेलो, जिथून आम्हाला 2.5 किलोमीटर दाखवत होतं काशी विश्वनाथ मंदिर. तिथे पोचलो आहे आता. इथून आता आम्ही अजून 20 मिनटं लागतील आम्हाला पोचायला. तर आता आम्ही पोचलो आहे बनारस जंक्शनला. बनारस जंक्शन इथून आता आमची ट्रेन आहे ती 7 वाजताची आहे. थोडं जातो, बसतो वगैरे, ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मला वगैरे लागते ते बघतो आणि मग इथे थोडा टाईमपास होतो ट्रेन येईपर्यंत. तर आता आम्ही आलो इथे स्टेशनला, वेटिंग एरियामध्ये वेट करतोय. आमची ट्रेन आहे ना ती 6:45ची आहे. तर इथे आम्ही आता तिघेजण बसलो आहे. हे वेटिंग एरिया, बनारसचं रेल्वे स्टेशन, बनारस जंक्शन आहे. तर कुठे गेला, तर तिथे आमची ट्रेन लागेल. इथेच आहे, आमचा प्लॅटफॉर्म साईडलाच लागणार आहे 1 नंबरवरती. आणि हे आहे इकडे बनारसचं होल स्टेशन. इथे आमची ट्रेन आहे, जे 4th नंबरला आहे ना, 01026 दादर विशेष, ही आमची ट्रेन आहे. तर थोडं वेट करतो, बघतो आता किती वाजता येते ती. आता मी त्या प्लॅटफॉर्मला आलो आहे, ट्रेनची वाट बघतोय. माहीत नाही किती वाजता येते. येणार तर होती पण अजून मे बी 30 मिनिट लेट झाले. अजून पुढं किती लेट होते काय माहिती. फायनली आम्हाला डबा भेटला आहे, पण एवढं प्रॉब्लेम झाला की ट्रेन लागली पण त्याला कोच पोझिशन नव्हती लावली. तर आम्ही होतो त्या साईडला एंडिंगला उभे आणि आमचा डबा लागला या साईडला एंडिंगला. तर तिकडून आम्हाला इकडे पूर्ण धावत यावं लागलं, पूर्ण घाम सुटलं माहिती आहे त्याला. फायनली आता आम्हाला सीट वगैरे मिळाली. हा तिथे बसलाय आणि हा भाई इथे बसलाय. थोडा आता रिलॅक्स होतो आणि मग झोपून जातो. मध्ये बसतोय. तुम्ही बघू शकता तशी गर्दी पण नाही एवढी, पण युट्यूबवर उदेश बालगुडे बघू शकता तुम्ही, त्याची स्माईल देतो एकदम. तो बोला 0.5 करूया, मग आपण बघूया, आपण ट्राय करूया 0.5 म्हणजे काय असतं ते. राहू लागले मॅन फ्रॉम करंजाली रवी बालगुडे. आणि आजूबाजूची रूम बघूया कशी आहे. आणि खाली पण खूप काही गर्दी आहे, बघू शकतो आपण. आमची स्लीपरची सीट आहे. राहू लागले आपला एकदम टीशी वाटतोय शर्ट घालून, त्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही. असं राहूची तयारी बघू शकता तुम्ही, बॅग भरली आहे फुल एकदम, पाण्याची बॉटल, खाऊ वगैरे सर्व सोबत घेतलं आहे. मस्त अशी तयारी चालू आहे. आणि सर्वजण आम्ही उद्या बाजूकडे तर बघूया. चला उद्या भेटूया, आता झोपायची वेळ झाली आहे आपली. Day 2. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता उठलो आहे आम्ही, 10:30 वाजलेत. मस्त झोप लागली. आता आमची ट्रेन एका स्टॉपला थांबले. एका स्टॉपला बोलायला तर खूप स्टॉपला थांबले, पण जिथं पण थांबते तिथं 1-1 तास हाल्ट घेते. आता आमची ट्रेन ऑलरेडी 4 तास डिले आहे. फायनली 15 मिनटाच्या रेस्टनंतर आमची ट्रेन सुटली. आता पोचले ईशानगर. आता अजून किती वेळ घेते काय माहिती. आता 5 वाजलेत संध्याकाळचे. आम्ही एका स्टेशनला थांबलोय. खूप भूक लागली, काही ट्रेनमध्ये खायला नाही भेटलं, तर आता बाहेरचं काहीतरी चटरपटर घेतलं आहे खायला. आमची ट्रेन ऑलरेडी 4 तास डिले आहे, जाम वैताग आला आहे. आता आम्ही पोचलो आहे कमलापती स्टेशनला. इथून अजून आमचे 5 स्टेशननंतर आम्ही आमच्या स्टॉपला पोचू. बट ऑलरेडी आमची इथे 4 तास डिले झाले. काय माहीत अजून किती वेळ लागते ते. आम्हाला ट्रेनमध्ये काही खायला पण भेटलं नाही, तर आता आम्ही कुरकुरे वगैरे घेतलेत खायला. मित्रांनो 5 तासाच्या डिलेनंतर आता आमची ट्रेन पोचली आहे कसाराला. आम्ही सर्वजण कंटाळलो आहे. हे दोघे मला शिव्या घालत आहेत, तुला मॅचला पोचायचं. आता कसाराला पोचले ट्रेन. तिथून किती वेळ घेते काय आयडिया नाही. रात्रभर नुसतं झोपून कंटाळलो. आमची ट्रेन 3 वाजता पोचणार होती कल्याणला, तर झाले 5.5 तास डिले. अजून पण पोचली नाही, 7 वाजले तरी पण. जाम वैताग आला आम्हाला. तर मित्रांनो आता फायनली उतरलो मी माझ्या स्टॉपला. ते दोघेजण गेले, त्यांना थोडं लवकर जायचं होतं. तर आजचा आमचा 7 दिवसाचा प्रवास इथेच संपला. तर कशी वाटली व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.